नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी ही न्यूज काढलेली आहे। ही न्यूज 4 एप्रिललाच आलेली होती 2025 मध्येच, आणि हे घोषणा पण केली होती त्यांनी मार्च एप्रिलमध्येच। तर त्याविषयी मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे की पूर्णपणे आपल्या हा भारतभर देशामधून ह्या वर्षी 2025 मध्ये 10,000 सीट्स ह्या MBBSच्या वाढणार आहे। त्याच्याविषयी मी पूर्ण डिटेल्स सांगणार आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1,000 सीट्स वाढणार आहेत। तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण याची कल्पना येईल। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे असे क्वेश्चन आहेत की मॅडम तुमचा कट ऑफ थोडासा चेंजेस दिसत आहेत कट ऑफमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, का चेंजेस दिसत आहेत तेही तुमचं कारण मी सांगते की कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा येणार आहेत, त्यामुळे सीटची संख्या वाढणार आहे। त्यामुळे तुम्हाला कट ऑफचा सुद्धा व्हेरिएशन इथे पाहायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी तुम्ही मला मेसेज करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका आणि आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। आणि मी माझी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून वरचीवर नवीन डेली अपडेट्स असे पाहू शकता। तर स्क्रीनवर तुम्हाला मी पूर्ण तुम्हाला प्रूफ सहित तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल। तर हे तुम्ही स्क्रीनवरती पहा, ही पूर्णपणे ही न्यूज आलेली आहे, न्यूजपेपरला सुद्धा आलेले होते। तुम्ही जर लक्षात आलं असेल तर 1-2 महिन्यापूर्वी तुम्ही जर ह्या न्यूज पाहिल्या असेल तुम्हाला पूर्णपणे ह्याचा माहिती मिळालीच असेल। ते इन्क्रीज द MBBS सीट्स नॅशनल मेडिकल काउन्सिल असं त्यांनी पूर्णपणे दिलेलं होतं। तर जे कर्नाटकाचे आपले एज्युकेशन मिनिस्टर सर आहेत, तर त्यांनी हे पूर्णपणे NMCला असं सांगितलेलं होतं, रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही त्यांनी डिमांड केलेलं आहे की तुम्ही MBBSच्या ह्या सीट्स पूर्णपणे वाढवा, असंही त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं। आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता, न्यूज आलेलीच होती 2025-26 इन पार्लिमेंटमध्ये। आपले हे सीतारामन मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा घोषणा केलेलीच होती की सध्या आपल्याकडे 1.1 लाख अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन सीट्स इन 10 इयर्स असं हे पूर्णपणे इन्क्रीज होणार आहे। तर 130% इन द नेक्स्ट इयर, म्हणजे जवळजवळ 10,000 हे ॲडिशनल सीट्स विल बी ॲडेड इन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल टुवर्ड्स इन गोल ऑफ ॲडिंग आणि 75,000 सीट्स इन द नेक्स्ट 5 इयर, म्हणजे 10,000 सीट्स ह्या वर्षी त्या वाढवण्याची शक्यता आहेत आणि 75,000 ह्या सीट्स येणाऱ्या 5 वर्षांमध्ये वाढवणार आहेत, असं त्यांनी पूर्णपणे घोषणा केली होती। असं ते सांगत आहे, तिथं आमचं हे गोल आहे असंही त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे। आणि पुढे तुम्ही न्यूजमध्ये इथे तुम्ही पूर्णपणे पाहू शकता, त्यांनी ते डिक्लेअर केलेलं होतं की आपल्याला फायनान्स मिनिस्टर आहेत मॅडम निर्मला सीतारामन, ह्या मॅडमनी ही पूर्णपणे घोषणा केलीच होती 10,000 ह्या न्यू सीट्स इन मेडिकल कॉलेज ओव्हरऑल नेक्स्ट इयर, म्हणजे ह्या वर्षी 10,000 ह्या सीट्स पूर्णपणे भारतभर देशामध्ये सुद्धा पूर्णपणे प्रत्येक स्टेट वाईज त्यांनी सीट्स वाढवणार आहेत, त्यामुळे कॉलेजेस वाढणार आहेत आणि ऑब्व्हियसली तिथे सीट्स वाढणार आहेत। महाराष्ट्राचा विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा 1,000 अशा सीट्स आपल्याकडे वाढणार आहेत आणि पुढच्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 75,000 एवढ्या सीट्स ते MBBSच्या वाढवणार आहेत। आणि त्यांनी पुढे असंही सांगितलेलं इथं आहे, तुम्ही पाहू शकता, गव्हर्नमेंट इन्क्रीज नीट UG अँड PG सीट्स टू मीट रायझिंग डिमांड फॉर मेडिकल प्रोफेशनल असं दिलेलं आहे। तुम्ही तर डेट पण पाहू शकता, एप्रिल 5, 2025ला ही घोषणा केलेलीच आहे त्यांनी। आणि हे पूर्णपणे इथे न्यूजमध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, तेही तुम्हाला इथं सांगते मी। इथं तुम्ही ते पूर्णपणे पहा, म्हणजे लक्षात येईल। MBBSच्या सीट्स इन इंडिया आत्तापर्यंत 1,18,190 एवढ्या अवेलेबल आहेत UGच्या, आणि PGच्या सीट्स 74,306 एवढ्या ह्या PGच्या सीट्स अवेलेबल आहेत सध्याच्या घडीला। तर त्यामध्ये वाढणारच आहेत आणि तेही त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की 2025मध्ये सुद्धा त्यांनी हायलाईट ठेवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांनी 5 वर्षाचं सुद्धा त्यांनी इथे पूर्णपणे सांगितलेलं आहे। तर जवळजवळ गव्हर्नमेंटनी आपल्याला इथे सांगितलेलंच आहे की ॲडिंग सीट्स हे तुम्ही ते पाहू शकता, 13,436 एवढ्या ह्या न्यू मेडिकल सीट्स पूर्णपणे ह्या वर्षी 2025मध्ये वाढणार आहेत। तर 13,436 म्हणजे ह्या UG आणि PG हे दोन्ही त्यांनी सांगत आहेत, त्यामध्ये 3,500 सीट्स PGला गेल्या तरी सुद्धा 10,000 ह्या सीट्स UGमध्ये असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तो ही खूप गुड न्यूज आहे म्हणायला हरकत नाही। NMC एड टू गिव्ह परमिशन फॉर इन्हेन्समेंट ऑफ मेडिकल सीट मॅट्रिक्स
असं हे पूर्णपणे तिथे मेन्शन केलेलं आहे. तुम्ही अगदी डिटेल्समध्ये पहा. काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारू शकता. तर ह्या वर्षी नेक्स्ट इयरला म्हणजेच धिस इयरला 10,000 एवढ्या ह्या सीट्स आपल्याला ॲड होणार आहेत. मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल असं दिलेलं आहे त्यांचं. त्यांनी गोल ठेवलेलं आहे. हे फायनान्स मिनिस्टरनी आपल्याला इथे सांगितलेलंच आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर 2025मध्ये नक्कीच ह्या पूर्ण भारत देशामध्ये 10,000 अशा सीट्स वाढणार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1,000 अशा सीट्स वाढणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते, जर महाराष्ट्राचा आपला विचार केला तर 1,000 ह्या सीट्स जर वाढणार असतील तर त्यामध्ये जवळजवळ IQमध्ये आपल्याला जर 10% गेल्या तरी पण एक 100-200 सीट्स गेल्या तरीसुद्धा एक 800 सीट्स ह्या आपल्याला पूर्णपणे राहणार आहेत. तर हे पूर्णपणे ह्यावर्षी सीट्स वाढणार आहेत, कॉलेजेस येणार आहेत. त्यामुळे अगदी कट ऑफवरती सुद्धा परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा अगदी कॉलेजेस आणि त्याची येणारी संख्या, सीटची संख्यासुद्धा अगदी ही वाढणार आहे. त्यामुळे कट ऑफ हा आपला कमी जाऊ शकतो. ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना सध्या जो मार्कचा रेंज येत आहे त्यामध्ये तुम्ही एक -5-10 मार्क घेऊन चला, म्हणजे अगदी तुम्हाला चान्सेस आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्यामार्फत काउन्सिलिंग लावायची आहे त्याही विद्यार्थ्यांनी अगदी तुम्ही मला कॉल मेसेज करून अगदी पेड काउन्सिलिंग असं म्हणून तुम्ही अगदी कॉल करू शकता आणि आमच्याकडनं तुम्ही अगदी काउन्सिलिंग लावून तुमचं MBBSचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.